सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जियाविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। कल्याणच्या अग्रवाल महाविद्यालयाला मिळाला अ दर्जा। कल्याण येथील गंधारी परिसरात असलेल्या के.एम. अग्रवाल महाविद्यालयाला नॅक कडून ए ग्रेड प्राप्त झाली आहे। त्यामुळे ए ग्रेड मिळवणारे अग्रवाल हे कल्याणातील दुसरे महाविद्यालय ठरले आहे। 1994 मध्ये स्थापन झालेल्या अग्रवाल महाविद्यालयाने अनंत अडचणींवर मात करीत 2004 पासून आपला खरा शैक्षणिक प्रवास सुरू केला। त्याच्या पुढच्या 2 वर्षातच या महाविद्यालयाला B+ ग्रेड मिळाली। त्यानंतर या महाविद्यालयाने पुढच्या 8 वर्षात शैक्षणिक क्षेत्राबरोबरच इतर संबंधित सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली, ज्याचे फलस्वरूप म्हणून महाविद्यालयाला ए ग्रेड मिळाल्याचे गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष RB सिंग यांनी सांगितले। तर हा बहुमान मिळण्यामागे शाळा व्यवस्थापन, प्राचार्य, शिक्षक वर्ग आणि महाविद्यालयाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचा वाटा आहे। या सर्वांनी केलेल्या समर्पित प्रयत्नांमुळेच हा सोनेरी दिवस उजाडल्याचेही सिंह यावेळी म्हणाले। तर बिर्ला महाविद्यालयानंतर ए ग्रेड मिळणारे अग्रवाल हे कल्याणातील दुसरे महाविद्यालय ठरले आहे। यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला महाविद्यालयाच्या गव्हर्निंग काउन्सिलचे विजय पंडित, रामशंकर तिवारी, दिनेश सोमानी, राजू गवळे, महाविद्यालयाच्या प्राचार्या अनिता मन्ना आदी मान्यवर उपस्थित होते। शरद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कल्याणात संकल्प चित्र प्रदर्शन आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। संकल्प चित्राचे उद्घाटन माजी खासदार आनंद परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष रमेश हनुमंते, प्रवक्ते गणेश पोकरकर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष रुपेश गायकवाड यांनी केले। पवार साहेबांचा वाढदिवस 12 डिसेंबर रोजी होत असल्याने 12 संकल्प घेऊन हा वाढदिवस साजरा केल्याचे गायकवाड यांनी सांगितले। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज माननीय अध्यक्ष पक्षाचे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आज आरोग्य शिबिर आणि संकल्प चित्राचं प्रदर्शन ठेवलं आहे। थोडीशी वेगळी संकल्पना आहे संकल्प चित्र। आज त्यांचा वाढदिवस 12 डिसेंबर म्हणून आम्ही 12 संकल्प लोकांसमोर नवीन ठेवत आहोत आणि वेगळ्या चेहरा घेऊन लोकांसमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। 12 संकल्पाचे त्याच्यामध्ये झाडे लावा झाडे जगवा असेल, पाण्याचा विषय असेल, गरजू लोकांना अन्न असा विषय असेल, स्त्रीगुण हत्येचा विषय असेल, या वेगवेगळ्या विषयांना आम्ही घेऊन लोकांसमोर जातो। आज आम्ही संकल्प केला आहे आणि या संकल्पावर खरं उतरण्याचं काम आम्ही येत्या दिवसात करू आणि ते तुम्हाला नक्की दिसेल। गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम जयंती निमित्त मान्यवरांनी वाहिली आदरांजली। भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पहिल्या जयंती दिनानिमित्त ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व आमदार गोविंदराव केंद्रे तसेच आमदार रवींद्र चव्हाण, KDMCचे उपमहापौर राहुल दामले, माजी आमदार जगन्नाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। गोविंदराव केंद्रे यांनी मुंडे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला। उत्तम प्रशासक, आदर्श लोकनेता म्हणूनच त्यांची जनमानसात प्रतिमा आहे। मुंडे यांनी महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले असते असे केंद्रे यांनी सांगितले। मुंडे यांनी विविध जातींना एकत्रित करून राजकीय प्रवाहात आणले, त्यामुळेच पक्षाची भरभराट होऊन आज पक्ष सत्तेवर आला आहे असे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले। या कार्यक्रमाचे आयोजन पंडित दीनदयाल उपाध्याय कल्याणकारी संस्थेचे क्रीडा मंचचे शिवाजीराव आव्हाड यांनी केले होते। तर या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी। नमस्कार।